बातमी पुण्यातून कात्रज प्राणी संग्रहालयातून पळालेला बिबट्या अखेर जेरबंद केला गेलाय। 24 तासानंतर बिबट्या पिंजऱ्यात अडकलेला आहे। बिबट्याला जेरबंद करण्यात इथल्या प्रशासनाला यश आलंय। तर 24 तासानंतर कात्रज प्राणी संग्रहालयातील बिबट्याला जेरबंद करण्यात प्रशासनाला यश आलंय। बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या गेल्या होत्या। हालचाली टिपणाऱ्या वेगवेगळ्या कॅमेऱ्यासह 9 पिंजरे लावले गेले होते। दरम्यान तो एका पिंजऱ्यात अडकला आणि त्याला रात्री 9:15 या बिबट्याला जेरबंद केलं गेलंय। मात्र हा बिबट्या ज्या वेळेस पिंजऱ्यातून पळाला होता त्यावेळेस कात्रज परिसरात सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं। अखेर या बिबट्याला 24 तासानंतर जेरबंद करण्यात प्रशासनाला यश आलंय। तर कात्रज प्राणी संग्रहालयातून हाच तो बिबट्या पिंजऱ्यातून पळाला होता। मात्र अखेर त्याला जेरबंद करण्यात इथल्या प्रशासनाला यश आलंय। तर हे दृश्य आपण पाहतोय। यावेळेस हा बिबट्या या पिंजऱ्यातून बाहेर गेला होता त्यावेळेस कात्रज परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। प्रशासनाकडून या बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू होते। मात्र 24 तास लागले या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी। अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते, पिंजरे लावले होते आणि अखेर एका पिंजऱ्यात हा बिबट्या जेरबंद झाल्याचं समोर आलं। ही दृश्य आपण पाहतोय। एकीकडे बिबट्या परिसरामध्ये फिरत होता ती दृश्य, तर दुसरीकडे बिबट्या 24 तासानंतर प्रशासनाला या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं।